बसा बसा बसा. हो उठू नका, तुम्ही नाही उठायचं. तब्येत एकदम हा गावाकडे जाऊन आला नाही नाही गेला. गावाकडे जाण्यासाठी आलो. आता मध्ये गावाला येऊन गेलो निवडणुकीला. आमच्या सगळ्या सीटा आल्या, बरं झालं. सगळ्या सीटा आल्या आमच्या. तब्येत काय म्हणते? हा आज मुक्काम. आज काय पदाधिकाऱ्यांची मीटिंग लावली ना. आपली टीम आहे चांगली जिल्ह्यातली. एक दोन पदाधिकारी जरा थोडस बजा. टीम चांगली आहे. झेडपीला चांगलं यश मिळालं ना आपल्याला. आता पदाधिकाऱ्यांना जबाबदारी द्या. तुम्ही आणायची मीटिंग बोलवून दादा, ग्रामपंचायतीची जबाबदारी द्या आणि ज्या ग्रामपंचायती त्याच्या पदाच्या बाबतीत विचार करून फेरविचार करून म्हणून सांगा. दमच द्या तुम्ही आता, कारण ग्रामपंचायती लागल्या आहेत. कोणाकोणाला माहिती आहे बघा आपापल्या मतदारसंघातल्या ग्रामपंचायती. आम्हाला मीटिंगला तुम्ही 2 मिनिटं. मी दौऱ्यावर निघालो दादा मतदारसंघात. अच्छा काय झाले आपलं ते बोलतो आम्ही 20 झाले काय अर्थ येत नाही. नाही काळजी घ्या. हा जिल्ह्यात करू आपण. ओके. दौऱ्याची सुरुवात माझी झाली असेल, पण शिंदे साहेबांनी कामाचा मोठा डोंगर उभा केला आहे. माझ्या वयाच्या 76 वर्षात 10 वर्षापासून मी राजकारणात आहे, पण असा काम करणारा माणूस मी कुठेही पाहिला नाही. उत्कृष्ट काम करतात, लोक अत्यंत शांत ठेवतात, कुणाला काही बोलत नाहीत, पण लोकांनी त्याचा फायदा उचलू नये असं माझं मत आहे. कळलं की नाही? लोकांनी त्या गोष्टीचा फायदा उचलू नये. लोकांनी अशा माणसाच्या पाठीमागं दोन्ही हात वर करून उभं राहिलं पाहिजे. कारण आपल्यासारख्या जिल्ह्याला असा एखादा माणूस मिळणं नॉट जोक. कळलं ना? आणि म्हणून शिंदे साहेबांसारखा माणूस काम करताना मी आजपर्यंत कधी पाहिला नाही. माझ्या स्वतःचा अनुभव सांगते मी, दुसऱ्या कोणाचा नाही सांगत. विकासाच्या दृष्टीने पण त्यांनी बरेच अशा गोष्टी आपल्या भागात आता नवीन धोरणं चालू केली. त्याबद्दल काय नवीन गोष्टी, नवीन धोरणं शेतीविषयक वगैरे त्यांनी आणलीत आपल्या भागात. बरं, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? अजून त्याबद्दल काय लोकांनी दिल्या ना त्याचा सगळ्याच्या सगळ्या शेती दिल्या आणि काय पाहिजे. लोकांनी त्याचा कौल दिला, पण एक लक्षात ठेवा, असं बोलू नये पण जाऊ दे. एका देशामध्ये खेकड्यांचं निरीक्षण करण्यासाठी बरण्या ठेवल्या होत्या. त्याच्यामध्ये सगळ्या बरण्यांना झाकणं होती, एकाच बरणीला झाकण नव्हतं. मी विचारलं काय होईल, एक बरणी तुम्ही उघडी का ठेवली? तर तिच्यातला खेकडा बाहेर जात नाही. एक खेकडा वर गेला की दुसरा खेकडा पाय ओढतो. ते होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. माझ्या त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या चळवळीबद्दल, त्यांच्या वागण्याबद्दल, भागाबद्दल, प्रेम असण्याबद्दल त्यांना कोण काय बोलू शकत नाही. हे मी माझं 10 दिवसाचं निरीक्षण सांगतोय. गेले म्हणजे साहेबांपेक्षा मी मोठंच आहे. साहेबांचं वय आणि माझ्या वयात जमीन असण्याचा फरक आहे. लक्षात आलं गेलं. आणि हे काय 5-6 जिल्हे दिले ते माझ्या दृष्टीने काय तसे मोठे आहेत तशातला काय भाग नाही. आपण हा जिल्हा आज काय निवडला तर माझं हे होम ग्राउंड आहे. मी माझ्या होम ग्राउंडवरनंच सगळी सुरुवात करणार अशी माझी अपेक्षा होती. आता आज सांगलीवाल्यांचे फोनवर फोन येत होते, बाकीच्या ठिकाणच्या. आता मी सुरुवात करणार पुण्याला. पुण्यावरून निघणार तो डायरेक्ट सांगलीला जाणार, सातारा ड्रॉप करणार मध्ये, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर.